हा ज्यूस तुम्हाला उपाशी पोटी प्यायचा आहे आणि तुमचं वजन झपाट्यानं न डाएट एक्सरसाइज करता असं झपाट्यानं वजन कमी होणार आहे आणि पोटाची चरबी तर मेणासारखी वितळणार आहे की तुम्ही सुद्धा या व्हिडिओ खाली येऊन नक्कीच म्हणणार आहात की खरंच हे एकदम जबरदस्त आहे. त्यामुळे कोणताही उशीर न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हो, हो. हेच ते फळ आहे, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जबरदस्त मदत मिळणार आहे. फक्त उपाशी पोटी तुम्हाला याचा रस प्यायचा आहे. रस कसा लागतो माहिती तुम्हाला? फक्त पाण्यासारखा. कसलीच टेस्ट नाही. आता खरं तर मला खूप दिवसांचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता. पण भाजीवाल्या काकू काही हा कोहळा आणत नव्हत्या. याला म्हणतात बघा कोहळा. कोहळा म्हणजे इंग्लिशमध्ये याला ॲशगार्ड म्हटलं जातं. आता मागे मी ना तुमच्यासोबत एक कोहळ्याचा ज्यूस शेअर केला होता. पण त्याच्यामध्ये काय झालं होतं, तर मी एकच फोड आणली होती आणि ती एक फोड असं झालं होतं, की तुम्हाला मी सांगितलं, की याला काय बोलतात. पण तुम्ही म्हटले, की नेमकं ते दाखवा. पण माझ्याकडे नव्हतं म्हणून आज मी आता Zeptoवरून हे ऑर्डर केलंय बघा आणि तुमच्यासोबत आता मी याचं काय-काय इम्पोर्टन्स आहे वेट लॉससाठी आणि हा कसा घ्यायचा, हे मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर कधी-कधी ना हा जो कोहळा आहे याची भाजी सुद्धा लोकं खातात. माझ्याकडे तरी बनत नाही. पण जेव्हा मी वेट लॉस जेव्हापासून करते तेव्हाच मला लक्षात आलं, की हा कोहळा जो आहे हा वेट लॉससाठी किती महत्त्वाचा आहे. मी जेव्हा हैदराबादला राहत होते तिथे ना घराच्या बाहेर हा जो काही हिरवा भोपळा आपण म्हणतो, हा लावलेला असायचा. आता त्याच्यामागे काय कारण आहे मला माहिती नाही. पण नेमका हा हिरवा भोपळा पण असतो हे मला तिकडे जेव्हा मी राहत होते तेव्हा कळालं आणि मे बी ते लोकं ह्याची जी आहे ती पूजा पण करत होते. तर कोण-कोण याची भाजी करतं आणि कशा पद्धतीने करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सुद्धा नक्कीच ट्राय करेल कारण हा इतका जबरदस्त आहे, इतका अत्यंत प्रभावी आहे, की याचे खूपच सगळे इम्पोर्टन्स आहेत. हा जो काही कोहळा आहे याला व्हाईट पंपकिन सुद्धा म्हटलं जातं आणि याच्यामध्ये जसं की कलिंगडामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असतं, तसंच याच्यामध्ये सुद्धा 90% पेक्षा जास्त पाणी असतं. याच्यामध्ये फायबर भरपूर आहे, त्यामुळे पोट आपलं खूप वेळ भरलेलं राहतं. याच्यामध्ये एकदम कमी कॅलरीज आहे, त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि याचा जर तुम्ही रिकाम्या पोटी रस पिला, तर मेटाबॉलिझम वाढतं. शरीरातील जे विषारी घटक आहेत, ते सुद्धा बाहेर टाकण्यास मदत करत असतात. हा जो काही भोपळा आहे, एकदा जो तुम्ही आणला ना, कोहळा आपण म्हणूयात, हा हिरवा भोपळा माझ्या तोंडातून निघतोय. एकदा आणला की हा एवढा पूर्ण कोहळा तुम्हाला एका व्यक्तीसाठी हप्ताभर आरामशीर पुरतो. ठीक आहे ना. त्यामुळे तुम्ही एकदाच बाजारातून घेऊन या, पण हा तुम्हाला कंटिन्यू सलग 1 महिना घ्या. ॲट लीस्ट 15 दिवस तरी घ्या आणि रिझल्ट बघा. अमेझिंग रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता, या कोहळ्यामध्ये जे आहेत कॅलरीज कमी असल्यामुळं आपल्याला ना कितीही आपण हा पिऊ शकतो. मग सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना मूळव्याध आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, याच्यामध्ये फायबर जास्त आहे. त्यामुळे त्यांनी आवर्जून उपाशी पोटी ब्रेकफास्टच्या टाईमला याचा रस घ्यायचा आहे. या पिण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हा ज्यूस करूनच प्यायचा आहे आणि हा उपाशी पोटीच प्यायचा. तेव्हा तुम्हाला जबरदस्त अशा याचा रिझल्ट मिळेल. म्हणजे याच्यामध्ये फायबर जास्त असतं आणि त्यामुळे जी आपली अतिरिक्त चरबी असते ना, ती जमा होत नाही. चला आता हा आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि मी तुम्हाला कापून सुद्धा दाखवते, की हा कोहळा जो आहे, तो आता आतून आपल्याला कशा पद्धतीने कापायचा आणि कसा याचा रस बनवायचा. हा कोहळा मी स्वच्छ असा धुवून घेतलाय. हा तुम्ही एकदाच आणल्यानंतर कापून ठेवू शकता. याचे क्यूब करून ठेवू शकता. जेणेकरून रोज फक्त तुम्हाला ते क्यूब काढायचेत आणि हा फ्रेशलीच बनवा बघा आणि फ्रेशलीच याचा ज्यूस प्यायचा आहे. असा बनवून फ्रिजमध्ये वगैरे ठेवायचा नाही. बनवायला फार सोप्पा आहे आणि खरं तर मेन म्हणजे याची काहीच चव लागत नाही. त्यामुळे तुम्ही अशी कंप्लेंटच करू शकत नाही, की हा मला आवडला नाही आणि असं काय. पाण्यासारखी याची चव आहे. त्यामुळे तुम्ही हा अगदी तुमच्या घरातील सगळ्यांना तुम्ही हात देऊ शकता, एवढा जबरदस्त आहे. बघा अशा पद्धतीने हा आतून असतो. यामध्ये ज्या बिया असतात ना, या बिया आपल्याला नाही पाहिजे. हा जो पांढरा भाग आहे, तोच आपल्याला लागणार आहे आणि 1 ते 2 फोडी एका व्यक्तीसाठी सफिशियंट आहेत. बाकी जास्त घ्यायची आपल्याला गरज नाही आहे. सो तुम्ही बघू शकता. आता हा जो काही फोडीकडचा भाग आहे, हा आपल्याला काढून टाकायचा आहे. या पद्धतीने. हे बघा. आता हा जो काही पांढरा भाग आहे, हा आपल्याला लागणार आहे. याच्यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे हे आपलं शरीर हायड्रेट ठेवतं, शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर काढतं आणि पचन क्रिया सुधारतं. ह्यामधला हा जो काही सालीचा भाग आहे, हा आता आपण काढून घेऊयात.
तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते. या पद्धतीने आता मी एका व्यक्तीसाठी 2 फोडी माझ्यासाठीच मला बनवायचा आहे आणि सकाळी उठल्याबरोबर, म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्ही वेट लॉसची पावडर घेता ना, तर वेट लॉसची पावडर घेतल्यानंतर तुम्ही हा जो एक्सरसाइज करत असणार, वॉकिंगला जात असणार, तेव्हा त्याला जायचं आहे आणि त्यानंतर आल्यानंतर हा प्यायचा आणि हा पिल्यानंतर याची रेसिपी कशी आहे ती समोर सांगते. पण हा पिल्यानंतर 30 ते 45 मिनिटं तुम्हाला काहीच प्यायचं नाही आहे. याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. खायचं-प्यायचं काहीच नाहीये. हे जर तुम्ही रोज पिलं ना, तर याच्यामुळे तुमचं चयापचय एकदम वेगवान होतं आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल काही टाकायची गरज नाही. स्टार्टिंग तुम्ही फक्त या कोहळ्याच्या रसापासून करा. आता 2 फोडी मी कापून घेतल्यात. बाकीच्या आता हा जो काही कोहळा आहे, हा मी कापून नंतर ठेवून देणार आहे आणि रोज याचा मी ज्यूस पिणार आहे. आता बघा, हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आहे. यामध्ये टेस्टसाठी काहीच टाकायची गरज नाही आणि तुम्हाला नाहीच जमलं, तर मी तुम्हाला व्हेरिएशन पुढच्या कधीतरी व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल, तेव्हाही तुम्ही तसंही करू शकता. आता 1 ग्लास पाणी मी टाकते आहे एका व्यक्तीसाठी, तुम्ही बघू शकता आणि आता आपण हे मिक्सरला काढून घेऊयात. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार, लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला आता आपण हे काढून घेऊया. आता बघा, आपण हा मिक्सरला काढून घेतलेला आहे आणि आता आपण हा गाळून घेणार आहोत. तर मी एवढाच ग्लास पाणी यामध्ये टाकलं होतं. माझ्यासाठी एवढं सफिशियंट आहे आणि हे बघा. असं वाटतंय ना, की नारळ पाणीच आहे की काय? काहीच याला टेस्ट नसते. एकदम जबरदस्त लागतो बघा. काही तुम्हाला ॲडिशनल टाकायची गरज नाहीये. आपल्या आई-वडिलांना वयोमानानुसार जे आहे जास्त व्यायाम होत नाही किंवा वडिलांची खूप जास्त ढेरी सुटलेली असते, पोट सुटलेलं असतं, ढेरी निघालेली असते. तर अशा वेळेस त्यांना त्यांच्या डाएटमध्ये जर त्यांना काही होत नसेल, तर हा कोहळ्याचा ज्यूस एकदा नक्की देऊन बघा. खूप जबरदस्त आहे. बघा तुम्ही किती सारं पाणी याच्यामध्ये निघतं. पाण्याची मात्रा खूप जास्त आहे. हायड्रेट ठेवतं, चयापचय क्रिया वेगवान करतं, चरबी स्पेशली आपल्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतं. आणि ह्या कोहळ्याची भाजी तुम्ही करता का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही डाएट करू नका, एक्सरसाइज करू नका, पण फक्त एकदा तुम्ही ना काय करा, तर हा कोहळ्याचा ज्यूस सलग 1 महिना घ्या आणि नंतर मला रिझल्ट सांगा, की तुम्हाला काय याचा रिझल्ट भेटला ते. अशा पद्धतीने दाबून हे काढायचं, म्हणजे जे याच्यामध्ये भरपूर असं पाणी असतं ना, ते निघतं. आता हा जो काही चोथा आहे, हा वापरायची गरज नाहीये, कारण याच्यातला सगळा अर्क आता आपण ह्या ज्यूसमध्ये घेतलेला आहे. आता बघा, हा ज्यूस जो आहे, तो मी ब्रेकफास्ट केलेला नाहीये आणि ब्रेकफास्टच्या ऐवजी मी हा ज्यूस घेते आहे आणि लंच मी लंचच्या टायमालाच करणार आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही किती सारं पाणी सुद्धा आहे आणि आता याच्यानंतर मी 30 ते 40 मिनिटं काहीच खाणार नाही आहे. चला आता हे सेवन करूयात आणि याची टेस्ट सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवते. काहीच टेस्ट नसते याला. आपली काकडी कशी लागते, काकडीचा जर आपण ज्यूस केला, तो तरी स्ट्राँग असतो. काहीच टेस्ट नसते याला. तुम्ही एका घोटामध्ये पिऊ शकता, सिप-सिप करून पिऊ शकता. खूप जबरदस्त आहे. चला आता मी सुद्धा पिऊन घेते. तुमच्या समोर मी हा 1 ग्लास संपवलेला आहे. हा 1 ग्लास किंवा हा एक मोठा कपच तुम्हाला रोज प्यायचा आहे. सलग 1 महिना ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये रिझल्ट नक्की कळवा. खूप जबरदस्त रिझल्ट येतात. कोहळ्याचे जर तुम्हाला इम्पोर्टन्स पाहिजे असेल, तर तुम्ही Google करू शकता. सगळ्यांनाच Google वापरता येतं. वेट लॉस करायचं असेल, शरीर चांगलं हेल्दी करायचं असेल, तर कोहळ्याचा रस आत्ताच तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. तुम्ही वेट लॉसवरती असाल, नसाल तरीसुद्धा हा कोहळ्याचा रस खूप चांगला असतो. त्यामुळे तुम्ही नक्की इन्क्लूड करा. चला मग हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. वेट लॉसची जर्नी कशी चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं वेट किती आहे आणि तुम्हाला किती किलो कमी करायचं आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय. Facebookवर बघत असणार फॉलो करा. YouTubeवर बघत असणार तर सबस्क्राईब करा. बाय.